भाव असेल निर्मळ अंतरी देव नांदतो प्रत्येक घरी. मनापासून केलेली आपण जी पूजा असते ना ती देवापर्यंत नक्की पोहोचते असं म्हणलं जातं. तर हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तर हा दिवस आहे सोमवारचा आणि सोमवार म्हणलं की महादेवांना आवडता असा दिवस. सोम म्हणजे चंद्र आणि भगवान शिव आपल्या मस्तकावर चंद्र धारण करतात, म्हणून सोमवारच्या दिवशी आपण जी शिवपूजा करतो तिला खरंच खूप महत्त्व असतं. आणि सोमवारी पूजा केले ना खरंच खूप छानपही वाटतं. सोमवारच्या श्रद्धेने पूजा केल्याने भगवान आपल्याला महादेव आहे ना लवकर प्रसन्न होतात असं म्हणलं जातं. त्याचबरोबर आहे ना आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी होतात आणि मूळ म्हणजे मनाला शांतीही तेवढी छान वाटतं आपल्याला. सोमवारच्या शिवलिंगावर आहे ना जल, दूध, बेलपत्र अर्पण केल्याने ना घरातील नकारात्मकता दूर होते असं म्हणलं जातं. घरामध्ये सुख, शांती, समाधान तसं सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तसं आहे ना आपल्याला सोमवारी मंदिरात जाऊन काही पूजा करणं होत नाही, पण घरात शिवलिंग असेल तर त्याची पूजा आपण नक्की करू शकतो. आता आहे ना शिवलिंग कधी आहे ना तुळशीत ठेवू नये असं म्हणलं जातं, पण बेलपत्राच्या झाडाखाली शिवाचा अस्तित्व असतं असं म्हणलं जातं. त्यामुळे ना तुम्ही जर बेलपत्र घरामध्ये असेल ना तर त्याच्या खाली शिवलिंग ठेवलं तरी चालतं. आणि तुम्ही गॅलरीतही असं शिवलिंग ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता. आता घरामध्ये देवघरामध्ये तर सगळ्याच्या शिवलिंग असतंच, पण तुम्ही असंही आपल्या गॅलरीमध्ये ठेवू शकतात. आता आहे ना प्रत्येकजण आपलं आरोग्य चांगलं राहावं, व्यवसायात प्रगती व्हावी, कुटुंब चांगलं राहावं, त्यामुळे ना वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे जे जमल ते करतंच. पण आहे ना सोमवारचंही व्रत आहे ना केल्याने खरंच सगळ्या गोष्टी होतात असं मला तर वाटतं. त्यामुळे ना ज्यांचं लग्न जमत नाही ते तर आवर्जून सोमवारचं व्रत करतात. तर असं ज्याची त्याची श्रद्धा राहते. पण ओम नमः शिवाय दिवसभर आपण जप केला तर आहे ना तरीही खूप छान. आणि तुळशीसमोर अशी छोटीशी रांगोळी काढते. आता जे जे रघुवीर समर्थ असं स्वामी समर्थ अशा मी आहे ना साचे आणले आहे, त्यानेच मी रांगोळी छान काढते. पाऊस आपल्याबरोबर आहे ना एक छान असा गारवा घेऊन येतात. ते आपल्याला तर सुखावत असतात, पण आहे ना झाडांनाही त्याच्याबरोबर खूप छान असं फुलून जातात. कारण आहे ना आपण कितीही पाणी घालत असू, खत घालत असू, म्हणजे त्याची काळजी घेत असू, पण एक पाऊस एक झाडाला आहे ना एक नवीन पालवी देतं आणि एक टवटवीतपणा आहे ना ते पाऊसच देऊ शकतं. तर असं तर झाडांना आहे ना एक पाऊस पडला तर कसं इतकं छान असं टवटवीत झाले आहेत. आता उन्हामुळे ना त्यांनाही असं सुकल्यासारखे झाले होते. आता आपण कितीही पाणी दिलं ते तर नॅचरल नाहीच, पण पावसाच्या पाण्याने म्हणा की त्या वातावरणाने म्हणा इतके झाडामध्ये एका दिवसातच बदल दिसायला लागला आणि ते हिरवेगार जे सुकलेले होते ना तेही आता छान टवटवीत दिसायला लागलेत आहे. तर पावसाची वाट तर आपण सगळेजणच बघतो, पण आता ह्या वर्षी तर खूप उशिरा पाऊस आला आहे. आणि पावसात म्हणला तर पहिल्यांदा आलेले हे कणीस म्हणा, स्वीटकॉर्न म्हणा, ते खाण्याची काही मजा वेगळीच असते. आणि बाहेर जाऊन तर आपण खातोच कधी कधी, पण आहे ना मी असं घरी आणून आहे ना त्यांना सोलून असं भाजून खाल्लं ना त्याची टेस्ट अप्रतिम अशी लागते. आपण आहे ना ते सोलतानाच एखादं टाकला तरी पण ते चवीला इतकं गोड लागतं आणि ते खरंच इतकं छान वाटतं. स्वीटकॉर्न आता बाजारात खूप येत आहेत आणि मग असे तुम्ही घरी आणून भाजून मस्त खाऊ शकता. आता याला आहे ना मी फक्त तेल आणि मीठ टाकलं आहे आणि हे दोन प्रकारे करता येते. कोण कोण शिजवतं, म्हणजे आणायचं, शिजवायचं आणि त्यावरही तुम्ही चाट मसाला आणि लाल तिखट थोडंसं मीठ टाकून तेही खूप छान लागतं. तर अशा पद्धतीनं मी बनवलं आणि मुलांना दिलं आणि मुलांना असल्या गोष्टी खूप आवडतात. आणि सोलायचेही खूप आणले होते तर ते सोलायच राहिले होते. आता आम्ही गेलो होतो स्वामी समर्थ मठात. स्वामींची इच्छा असेल ना तर ते आपल्याला कुठूनही बोलून घेतात, एवढं खरं. तर आता मुद्दा काय झाला होता की माझा छोटा मुलगा म्हणजे श्रीला आहे ना हातावर तो पडला, त्यामुळं आहे ना त्याचा हात सुजला आणि तो दुखत होतं. त्यामुळं असं मला वाटलं की काय त्याला हाडाला थोडंसं लागलं आहे का काय झालं आहे, म्हणून आम्ही आहे ना त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, म्हणजे आर्थोच्या दवाखान्यात. तर ते दवाखान्याच्या शेजारीच असं स्वामींचं, शेजारी म्हणण्यापेक्षा जवळ असं स्वामींचं मठ होतं. आता हे मी पहिल्यांदाच या मठामध्ये गेले होते, तर आहे ना खूप छान असं मठ होतं. म्हणूनच मग मी म्हटलं की आम्ही गेलो होतो, म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं की स्वामींच्या मठात जायचं, दर्शन घ्यायचं. पण रस्त्यात स्वामींचं मठ दिसलं आणि
मूळ म्हणजे आहे ना आम्ही डॉक्टरांना दाखवलं तर त्याच्या हाताला काहीच नव्हतं, थोडंसं मार लागला आहे असं सांगितलं डॉक्टरनी. आणि तो नंतर आहे ना इतकं छान तिथं मठामध्ये फिरत होता, त्यामुळं आम्हालाही खूप छान वाटलं. आणि मठात गेल्यावर तसंही खूप असं मस्त वाटतं. आता हे मठ इतकं शांत आणि खरंच स्वच्छता तर म्हणलं तर खूप छान होती. पण आता मठ आहे ना आम्ही दुपारचे 1-2 वाजले होते, त्यामुळे ना मठामध्ये अशी गर्दी पण काय नव्हती. आणि मठाच्या आतले दरवाजे ना बंद केलेले होते, कारण ते दुपारच्या वेळात बंद असतात. आणि मला तिथं आहे ना दिंडोरी प्रणीत सगळे पुस्तकं म्हणा, तर स्वामींच्या ह्याच्यामधील सगळं साहित्य म्हणा, हे सगळं साहित्य तिथं होतं. मग मी म्हटलं आता गेलोच तर काही साहित्य हे घेऊन यावं, तर ते साहित्यही मी घेतलं. तर इथं आहे ना दरवाजे बंद आहेत बघा, पण किती छान असं मंदिर आहे. आणि हे स्वारगेटला आहे. आणि स्वारगेटला म्हणजे सारसबागेच्या पुढच्या साईडला आहे, म्हणजे खूप लांबही नाही. तर इथं छान मूर्ती ही स्वामींची आहे, मोठं फोटो आहे. आणि खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतंय तिथं गेल्यानंतर. आणि मला आहे ना खरंच त्या दिवशी इतकं छान वाटलं की म्हणजे नाही का आपली कितीही इच्छा असेल तरी आपण कधी कधी ठरवतो की जायचं जायचं, पण स्वामींना बोलवल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, एवढं खरं. आणि त्या दिवशी मला स्वामींची एवढी प्रचिती आली, खरंच खूप छान. आणि प्रचिती आल्यानंतर आपल्याला मनाला इतकं छान वाटतं ना, ते शब्दातच सांगू शकत नाही. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आता आपण प्रत्येक वेळेस विचार करतो की स्वामींच्या सेवा कशा करायच्या, श्रीयंत्र असेल तर त्यांच्यावर कुठले आपल्याला म्हणजे नाही का मंत्र बनायचे, कुठलं माळा करायच्या, कुठले वाचन करायचं, हे आपल्याला कधी कधी कळतच नाही. तर आहे ना इथं असं छान लावलं होतं की आपल्याला कुठली गोष्ट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आणि हे सगळं दिलं होतं त्यांनी. आणि आपल्याला आहे ना घरामध्ये कुठला पिरॅमिड ठेवला पाहिजे हेही होतं. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्या आरोग्याविषयीही खूप माहिती दिलेली होती. आणि ती खालच्या साईडला दिलेली होती की एखादा आपलं कान दुखत असेल तर आपण काय करायला पाहिजे, आपल्या केस गळतीसाठी ही खूप म्हणजे नाही का प्रत्येक गोष्टीचं म्हणजे रांगोळीपासून ते कुलदेवतेचं, परत नंतर आपल्या घरात कुठले टाक असावे, केंद्रामधल्या कुठल्या सेवा केल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी इथं सगळ्या लिहून अशा सांगितल्या होत्या. त्यामुळं आपल्यालाही मी ते शूट करून घेतलं, कारण कधी आपल्याला उपयोगी होतात या गोष्टी, कधी लक्षात नाही आलं तरी. सोमवारी कुठल्या सेवा कराव्या, देवीची कुठल्या सेवा कराव्या. तर आता ही दुसऱ्या दिवशी दाखवते. सकाळ म्हणलं की आपल्याला आहे ना मुलांना टिफिनला काय द्यायचा हा प्रश्नच राहतो. त्यामुळे यावेळेस मी रव्याचे आप्पे केले. आता हे आहे ना मी पहिल्यांदाच केले होते, त्यामुळं मला तेवढी आयडिया नव्हती. सहसा आहे ना मी इडलीचं बॅटर जे हे करतं ना त्याचेच आप्पे बनवते, त्यामुळं ते खूप छान होतात माझ्याकडून. पण हेही छान झाले होते, पण एवढा त्याचा काय अंदाज पहिल्यांदा केल्यामुळं मला आला नाहीत, पण खायला एकदम टेस्टी छान झाले होते. कारण आहे ना झटपट होण्यासाठी आहे ना आपण असं करतो, पण जर आप्पे आपल्याला जर तांदूळ भिजू घालून त्याला वेळ जातो. आणि कधी कधी आहे ना असं वाटतं की मुलांना खायचे मग. तर नंतर मी श्रीला सोडायला गेले, तर त्याला आज युनिफॉर्म भेटला आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.